आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग बातम्यांसाठी आजच आपल्या आवाज जनतेच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी. सरामपूर येथील बंटी जागीरदार हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना इंडियन मुजाहिदीनशी संबंधित होता असं आम्ही नाही म्हणत, अशी पोलीस यंत्रणा म्हणते. आणि त्या पोलीस यंत्रणाचे कागद तुम्हाला आम्ही दिलेले आहे. विषय नंबर 2, भारतामध्ये ही जी काही संघटना चालते, या संघटना चालवणारा यश भटकल, इक्बाल भटकल, अहमद जलाउद्दीन उर्फ वकास उर्फ झाऊर रहमान, जो पाकिस्तानमध्ये राहतो, त्याचा या घटनेशी संबंध आहे. आणि त्यामध्ये हा 8 नंबरचा आरोपी आहे. आपण जर बघितलं बंटी जागीरदार विरुद्ध डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये पुणे दहशतवाद विरोधी पथक गुन्हा रजिस्टर नंबर 168 2012 भादवी कलम 307 427 120 4, 5 आणि 3 बेकायदा हालचाली दहशतवादी पथक मुंबई गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 9/12 असे भरपूर एकंदरीत 17 गुन्हे दाखल आहेत. जंगली महाराज रोडवर साखळी बॉम्बस्फोट गुन्हा जो झाला तो 2012 मध्ये दाखल झाला होता. यामध्ये बंटी जागीरदार हा आरोपीचा क्रमांक 8 होता. त्यामध्ये आरोपींनी या गुन्ह्यामध्ये 70,000ची 2 देशी बनावटीची पिस्तूल व 10 जिवंत कारतुसे पुरवली होती. तसेच आरोपीला 2023ला दहशतवादी पथकाने पुन्हा अटक केली आणि जेलमध्ये घातलं. त्याच्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील केला. त्या अपिलामध्ये ते जामीनवरती बाहेर आलेले आहेत आणि 2023मध्ये कोर्टाने फक्त निरीक्षण नोंदवलेलं आहे. त्यांना त्या ठिकाणी निर्दोष केलेलं नाही. ते फक्त जामीनवरती बाहेर होते. त्यांना कोणत्याही कोर्टाने निर्दोष केलं नाही. त्यांना 2012ला अटक झाली. त्यानंतर 2021ला त्यांच्यावरती जामीन झाला. पुन्हा त्याच कोर्टाने म्हणजे उच्च न्यायालयाने त्यांना पुन्हा अटक केली. अटक केल्यानंतर 2023पर्यंत त्यांना ठेवलं. सर्वोच्च न्यायालयाने त्यांनी अपील केली आणि कोर्टाने फक्त त्यांना जामीन दिलेला आहे. त्यांना कुठेही निर्दोष केलेलं नाही. त्या दिवशी त्यांच्या बंधूंनी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील जे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तथा जलसंपदा मंत्री आहेत त्यांच्यावरती टीका केली की त्यांनी नीट माहिती घ्यावी. ठीक आहे, अनावधानाने ते बोलले असतील. जंगली महाराज रोडच्या साखळी बॉम्बस्फोटाला ते जर्मन बेकरी म्हटले असतील आलं लक्षामध्ये, पण तो दहशतवादी नव्हता. दहशतवादी कारवाईमध्ये संबंध नव्हता. अशी कोणतीही बाब नाही. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.